दिस इज द टेम्पल. वाव, काय दिसते बघा. खूप मोठा स्टॅच्यू आहे. क्लिनिंग करताना किंवा काहीतरी कन्स्ट्रक्शन मध्ये ते पटण्याला आणि ग्लास पटण्याला एवढं मोठं ताट. इट इज चेंज. इथं काहीच अलाउड नाही आहे शर्ट अँड पॅन्ट, हे असंच घालायला लागतील. काहीच असलं मन प्रसन्न दर्शन झाले आमचं. मी तर खूप खुश आहे आता. वेलकम बॅक. सो गाईज आता आम्ही नाश्ता करत आहे अँड दिस हॉटेल सर्विस इज व्हेरी गुड. खूप मस्त हॉटेल आहे. दिदीनं आमच्या चॉईस केली. सो ऑल क्रेडिट टू हर. आणि आता आम्ही काय तिथून कन्याकुमारीचे जे बेस्ट स्पॉट्स आहेत फिरण्यासाठी त्याला जाणार आहे. सो तुम्ही बघत राहा कुठं पहिला जाणार. सो यस काय तिथली पण फूड क्वालिटी खूप मस्त आहे. हायजेनिक आहे सगळं आणि जास्त तेल पण यूज केलं नाही. खूप मस्त वाटलं ब्रेकफास्ट करून अँड वी आर लिव्हिंग नाव. सो लेट्स गो गाईज. सो आपल्याला आता ते स्टॅच्यू बघायसाठी जायचं आहे आणि त्याच्यासाठी आपल्याला रिक्षानं जायला लागणार आहे कारण रिक्षामधून फास्ट होते ते. अँड आम्ही आता हां पार्किंग प्रॉब्लेम आहे तिथं कारचं. सो रिक्षा इज द बेटर ऑप्शन अँड वी आर गोईंग विथ द रिक्षा. सो लेट्स गो गाईज. तिथं जाऊनच सांगा. आता इथं लई आवाज येत आहे. तुम्ही बघितलाच की एवढी मोठी लाईन आहे. सो आम्ही काय एवढी लाईन मोठी पार करत आलेलो आहे. इकडे समोर समुद्र आहे बघा. आता ते ऑनलाईन आहे काय. सो काय ही ऑनलाईनची लाईन आहे. ते आम्हाला मिळालं नाही. सो इथं तिकीट ऑनलाईन बुक करावं लागते. सो एक दिवस आधी बुक करावं लागते. आम्हाला ते भेटलं नाही ड्यू टू जास्त गडबडीत. सो आम्ही जनरल लाईनमधून आलो आहे. खूप मोठी लाईन आहे अँड आता आपण शिपमधून जाणार आतमध्ये स्टॅच्यू बघायला. सो लेट्स गो. एक्साइटेड. यो गाईज बघा आम्ही आता सगळी वेटिंग करत आहे आणि लवकर चाललो आपण कुठं स्टॅच्यू बघायला. येस लाईन दाखवली की मी व्हिडिओमध्ये. खूप मोठी लाईन होती गाईज. आम्ही एवढा स्ट्रगल करत आलेलो आहे आणि आता इथं समोरच शिप आहे. तिथं जरासं पुढं इथे बाहेर गेले की डायरेक्ट शिपमध्ये. सो शिपमधून जाणार आहे आम्ही. खूप मजा येणार आहे. यस वी आर एक्साइटेड. लुक. अरे क्या है इधर बोट. ते इथलं इथंच आहे की मग हे काहीच इथं जाणार आहे. बोट इज हिअर. वाव कितनी बड़ी बोट है भाई. खूप मोठी बोट आहे गायचं बघा. सो या बोट मधून जायचं आता. वी आर फायनली इन दी बोट. बघा समोर व्ह्यू. क्लिअर व्ह्यू गायचं बघा. गाईज आमची दिदी विद्या तरी पण बसले आता बोटमध्ये. डॅड व्हिडिओ करायला. लेट्स गो. तो विदाउट ड्राइवर बोट चल रही है. कोई नहीं है. कितने लोग हैं भाई. आ गया डेस्टिनेशन आ गया. यस गाइस हा जो आहे ना ब्रिज काचचा आहे. चला जाऊन बघूया आता आपण लवकरात लवकर. फोटो काढायला काय इकडं. चला जाऊया. हा गाइस काय लोकेशन आहे खतरनाक बघा. सी वॉटर पण केवढं स्वच्छ आहे. मस्त. सो गाईज दिस इज टेम्पल अँड दिस इज स्टॅच्यू. चला जाऊया. दिस इज द टेम्पल. वाव काय दिसते बघा. आत फोटोग्राफी अलाउड नाही. सो आतून फिरून येतो गाईज आणि तिकडे पण जायचं आहे. यस दिस इज स्वामी विवेकानंद मंदिर आहे बघा. आता दिस इज स्वामी विवेकानंद टेम्पल. तिथं आत स्वामी विवेकानंदांची मूर्ती आहे. होय मधोमध नाही आहे थोडंसं अंतरावर आहे गाईज. हे मस्त आहे मंदिर पण. वाव भगवा झेंडा आपला. तिथं आमच्या इथलं स्वामी विवेकानंदजींचं जे मंदिर आहे तिथं झालेलं आहे. तर आता कुठं चाललेलो आहे. खूप मस्त आहे तिथं. वारं तर एवढं मारते. कोल्ड आहे रिली कूल बघा. खूप लोक आहेत आणि दिस इज टेम्पल.
व्हॉट इज दिस प्लेस? कसला आधुनिक वाटत आहे. रिअली कूल. सो गाईज आता आपण ब्रिज पास करणार आहे. सिरीज टू बीच अंडर कन्स्ट्रक्शन आहे बघा. वाव, हे बघा हे काचेचं ब्रिज. हो भ्या वाटायला याच्यावरनं चालायला जायचं बघा. पाणी दिसते खाली. गाईज लुक. अंडर कन्स्ट्रक्शन गाईज. आणि पुढे स्टॅच्यू आहे. स्टॅच्यूचं नाव काय जरा आठवं ना. जरा अवघड आहे प्रोनाऊन्सिएशन गाईज. आणि जरा बघून व्यवस्थित करूया. तिने कव्हर केल्यात ग्लास इथं. कन्स्ट्रक्शन आहे म्हणून केलं असेल. हा टोचा लागली भाजा लागली. पूर्ण स्टोनचा आहे बहुतेक ही स्टॅच्यू. वाव, खूप मोठा आहे गाईज. लुक, हिअर इज द एंट्रन्स गाईज. क्या लिखायला आहे बघा इथं स्टॅच्यूचं नाव तिरुवल्लुवर. तिरुवल्लू का? तिरुवल्लू स्टॅच्यू बघा. इकडून आहे एंट्री. चला 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 फास्ट फास्ट फास्ट. सो गाइस दिस इज पोकळ. यो वी हॅव रीच. बॅक साइड मंदिर बघा ते कसलं दिसतंय. ए जरा दुप्पट. हो बघा खूप मोठा दिसतंय ना. खूप मोठा स्टॅच्यू आहे. अँड खूप मस्त व्ह्यू आहे इकडून. समोरचा आहे बघा. बोट्स अँड ऑल एव्हरीथिंग. सो यस गाईज, लेट्स गो बॅक नाव. इट्स टाइम टू गो बॅक. नेक्स्ट लोकेशन पण आपल्याला पुढे जायचं आहे. यस बाय बाय. इथून असं त्याला गॅप आहे. आत वारं शिरत आणि वाऱ्यामुळे ते स्टेबल राहते थोडं. वी आर आउट नाव. झालेलं आहे इथलं पण बघून. So let's go back to the beach and from that back to the boat. हे जे कव्हर केलेलं आहे हे जे मेंटेनन्सचं काम चालू आहे त्यामुळे केलेलं आहे. आणि आता मी विचारलं एकदा काय झालं ह्याच्यातनं काय तर क्लिनिंग करताना किंवा काय तर कन्स्ट्रक्शन मध्ये ते फुटलेलं आणि ग्लास फुटलेला. सो त्यांनी आता ते कव्हर केलंय. जिथं जिथं काम चालू आहे तेवढं ग्लास कव्हर केला. बाकीचे ग्लास आहे जसे आहेत. आणि हे सगळं तमिळनाडू गव्हर्नमेंटच्या अंडर सगळं कन्स्ट्रक्शन किंवा काय असेल ते मेंटेनन्स सगळा चालला. आता इथं माहिती घेतली मी. कॅपॅसिटी ऑफ दिस ग्लास इज 2000 kg. आणि हे 600 किलोची एक ग्लास आहे फक्त. 600 किलोची या ग्लास ब्रिज म्हणतात त्याला. आणि मटेरियल पण खूप मस्त यूज केले. लेट्स गो गाईज. आता वेळ होत आहे जागा पुढं. तर जाण्यासाठी पण लाईन लागल्या बघा. या लाईनीतनं पास झाल्यावर मग शिप मिळणार. शिपमध्ये बसायचं. परत शिप मधून तिकडे जायचं. त्यांमध्ये मम्मी ते थांबल्यात. मी जरा वेळ बसलो इथं. या वी आर गोइंग बॅक नाव. यस कसलं दिसाले. फायनली बॅक. दीदी आमची खूप आलती. तिथे सांग एक्सपिरियन्स. असं 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 वालतं बोट. मग मारायची ताण लागल्या म्हटलं. पवायला येऊन ना असून रडा लागल्या. सो आता काय झालं आम्ही चाललोय परत एक्झिट. यस हो थँक्यू. विजिट अगेन 100%. लेट्स गो. किती काय वाटतं इथलं असं. आता इथून आम्हाला रिक्षा बुक करायची आहे. अँड रिक्षा थ्रू आम्ही जायला पाहिजे रूमवर. कारण आमची कार तिथं पार्क केल्या आणि तिथून आम्हाला नेक्स्ट डेस्टिनेशनला जायचं आहे. डेस्टिनेशनला. सो या लेट्स गो. फॉर्च्युनेटली आम्हाला इथं काय हॉटेल भेटलं आहे आणि खूप भूक लागलेली. आणि आता पोट पण भरणार नक्कीच. खूप मोठं हॉटेल आहे बघा. सो आता काहीच लंच करणार आहे आम्ही. आणि लंच करून लगेचच निघायचं आहे. सो या नेमकं एवढं मोठं ताट. स्पेशलच्या वरचं स्पेशल झालं. असं ते खावा आता काय वाटत. काही फुल झाले आता पोट. चला जाऊया. आता आम्हाला रिक्षा भेटल्या आणि आम्ही रिक्षातनं आलो पण. अँड दिस इज द हॉटेल. आता आमची कार इथं लावलेली आहे आत. अँड वी आर गोईंग फॉर द नेक्स्ट डेस्टिनेशन विच विल बी मोर एक्साइटिंग गाईज. गो. इज आवर कार. अँड
लेट्स गो. आता केरळला जायचं आहे गाईस. ते पण जरा मोठा प्रवास असणार आहे. पद्मनाथ स्वामींना जायचं आहे. सो लेट्स गो. जस्ट आम्ही आता थिरुवनंतपुरम मध्ये आलो आहे. या सिटीचं नाव आहे पद्मनाथम स्वामी मंदिर आहे. सो या मंदिराला आम्ही आता चाललेलो आहे. सो मी आता व्हाईट शर्ट घालणार आहे यासाठी. सो आता कारमध्ये चेंज करणार आहे आणि लुंगी घेणार आहे. सो खूप मस्त व्हिडिओ आणि फोटोज काढायचे आहे. ॲक्च्युली ब्लॅक शर्टच घालणार होतो पण यूज केला मी ना ब्लॅक शर्ट कालच. सो व्हाईटवर करूया आता काय तर नवीन. सो लेट्स गो गाईज. सो हिअर इज दी पद्मनाथम स्वामी मंदिर. चला गाईज आम्ही आता इथं लुंगी घेतली आहे. व्हाईट लुंगी व्हाईट शर्ट. गाईज इथं शर्ट ते अलाउड नाही. शर्ट काढायला लागते मंदिरमध्ये. असं ते शाल घ्यायला लागतं. यस खूप मस्त आहे लुंगी. Here is my lungi. गाईज ॲक्च्युली ह्या टेम्पलमध्ये पण फोटो सेशन अलाउड नाही आहे. म्हणजे बाहेर काढू शकताय पण आत मोबाईल अलाउड नाही आहे. सो आम्हाला मोबाईल इथं लॉकरमध्ये ठेवून जायची वेळ आल्या. अँड यस आता आपण चाललो दर्शन घेण्यासाठी. आणि दर्शन घेऊन आलो की चांगले फोटोज काढूया. आउटफिट इज चेंज. इथं गाईज अलाउड नाही आहे शर्ट अँड पॅन्ट. हे असंच घालायला लागते लुंगी अँड दिस शॉल. सो यस गाईज आता आपण जाऊन पहिला दर्शन घेऊया अँड आपण भेटूया मग दर्शनानंतरच. बाय गाईज. असलं मन प्रसन्न दर्शन झाले आमचं. मी तर खूप खुश आहे आता. गाईज बघा पुढं इकडं मंदिर आहे. इथून आत जायला लागते. आणि आम्ही 6ला गेलतो आत 6:30 मे बी. आता 7:45 वाजल्यात. आणि आम्हाला दर्शनच्या लाईनीत एक अर्धा तास काय तासभर थांबलेलो. आणि त्यानंतरनं लाईन चालू झाली आणि दर्शन घेतलं. काही खूप मस्त आहे. विष्णूची मूर्ती आहे अशी झोपलेली वर तोंड करून. खूप मस्त आहे. पद्मनाथ मंदिर म्हणजे त्याचा अर्थ तेच होते. आणि इंडियातली मोस्ट रिच टेम्पल याला म्हणलं जातं आहे. हे आता गाईज जगात सो गाईज हा इंडियामध्ये मोस्ट रिच टेम्पल आहे. रिचेस्ट टेम्पल. सो या गाईज आता आम्ही जरा फोटो काढणार आहे. फोटो काढायला मिळाला नाही. आता मोबाईल भेटला शॉपमध्ये होता. सो खूप मस्त झाले दर्शन गाईज. अँड आय एम सो हॅपी. यस लेट्स गो. सो गाईज दिस इज दी एंट्रन्स ऑफ दी मंदिर. खूप मस्त आहे मंदिर गाईज. आत खूप सुंदर आहे. मन प्रसन्न होणार आत गेलं तर. आणि आमचं दर्शन पण चांगलं झालेलं आहे. सो आय एम सो मच हॅपी. ये आता माझे फोटो पण झालेले आहेत. ठिकठीक आलेले आहेत. जरा एवढे पण खास झाले नाहीत. बट दर्शन मिळाले त्यात आपल्याला सुख मान आहे. दर्शन चांगले भेटले त्यामुळे काय अर्थ नाही. या गाईचं आता काहीतरी खाणार आहे. गोलगप्पे आता जस्ट चेंज करून आम्ही आता डिनर करण्यासाठी आलो आहे. टेम्पलपासून जवळच एक हॉटेल आहे. सो आम्ही आता इथे लंच करणार आहे. सो टुडे सॅटर्डे असल्यामुळं आम्ही व्हेजच खाणार आहे. अँड खूप मस्त दर्शन झाले गाईज. आणि इथलं कल्चर खूप मस्त आहे. मला आवडलं. इथं लेडीजला पण साडी घातल्याशिवाय आत एंटर नाही आहे ह्याच्यात कशात टेम्पलमध्ये. जर साडी जीन्स असेल तर त्यांनी ते आपण जसं लुंगी गुंडाळी आली तशी लुंगी गुंडाळा लागत्या स्वतःभोवती. यस गाईज. अँड आतमध्ये जाण्यासाठी लाईन असते मोठी. लाईनीत थांबूनच दर्शन मिळते. आणि मोबाईलचा दिन काहीच संपर्क नसल्यामुळं आतलं काय दाखवता पण येत नाही. आणि आतून मंदिर खरं खूप मस्त आहे गाईज. मस्त वाटते प्रसन्न. आणि आत विष्णूची जी मूर्ती आहे ती तर एक नंबर आहे गाईज. बघितला की तुम्ही 100% मन प्रसन्न होणार. ब्लेसिंग इज ब्लेसिंग गाईज. खूप मस्त वाटते आत गेला की तुम्ही. अँड यस आता आपण लंच करूया. आता आपण डिनर करूया गाईज. आणि लवकरच निघूया. आता नेक्स्ट लोकेशन आपण सांगतो तुम्हाला लवकरच कुठं जाणार आहे थोडंसं. अँड कारण का माहिती आहे काय प्लॅन्स चेंज होत राहतात. सो नॉट फिक्स झालं की तुम्हाला नक्कीच सांगतो. या आता डिनर करतो जल्दी. फायनली आवर डिनर इज डन. आणि खूप मस्त डिनर होता. हे बघा या हॉटेलचं नाव आहे काय आहे जिलेब्या. काय समजत नाही. सो गाईज इथं कोल्हापुरी डिशेस पण भेटतात. कोल्हापुरी काय तर भेटलं. कोल्हापूर पनीर काय तर होतं. मस्त होतं गाईज. एक नंबर लागलं. आणि व्हेज बिर्याणी खाल्ली ती पण खूप मस्त होती. सो या नाईस फूड. लेट्स गो नाव. आपल्याला पुढं पण जायचं आहे. येऊ
आता आम्ही थिरुवनंतपुरममध्ये स्टे करत आहे. अँड आजचं जे मंदिरचं दर्शन झालेलं आहे ते एक नंबर झालेलं आहे. खूप मस्त वाटलं मला तर. अँड काय मी त्याच विचार करत आहे. आत मूर्ती एवढी मस्त होती की नाही विष्णूची, खूप मस्त गाईज, एक नंबर वाटलं. तुम्ही कधी तर आला तर नक्की भेट द्या गाईज या मंदिराला. तर मंदिराचं नाव आहे त्रिपद्मनाभ स्वामी टेम्पल. सो खूप मस्त आहे, तुम्ही येऊन नक्की विजिट करा आला तर कधी केरळाला. अँड आता आम्ही उद्या जाणार आहे एक नवीन स्पॉटला, जे तुम्हाला उद्याच कळेल उद्याच्या व्लॉगमध्ये. सो आता मला पण खूप कंटाळा आलेला आहे गाईज, अँड आय एम सो मच स्लिपी राईट नाव. तर आता आपण डायरेक्ट भेटूया उद्याच्या व्लॉगमध्ये. अँड इथचा व्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये सांगा. अँड सबस्क्राईब टू माय चॅनल. बाय बाय.